मी सध्या आहे नागपुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सीताबर्डी सिटी बस स्टॉपवर आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या बस स्टॉपवर रोज हजारो लोकांची वर्दळ असते, परंतु प्रवाशांना सावलीसाठी निवारा केंद्रच नाही, जे छोटे निवारा केंद्र आहे त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊन लागत असते। त्यामुळे आपण बघू शकतो बघा, लोक रस्त्याच्या कडेला कुठे झाडाच्या सावलीत तर कुठे निवारा घेतात। नागपूरचं सध्याचं तापमान आहे बघा, हे लहान मुलांसहित या शेडमध्ये बसलेले आहे। जर दुकान सुरू असलं तर इथे बसता येणार नाही, अशीच परिस्थिती नागपुरातील या सीताबर्डी बस स्टॉपवर आपल्याला पाहायला मिळते। सावलीची सोयच नाही आणि नागपूरचं आत्ताचं तापमान जे आहे ते 44 अंश पेक्षा जास्त आहे। उष्माघाताचा धोका आहे आणि या उष्माघाताचा धोका असलेल्या या ठिकाणी सावलीची पुरेशी व्यवस्था नाही प्रवाशांसाठी। बघा, जे शेड आहे ते अत्यंत अपुरे आहे। हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांना पुरेशा सावलीची सोय पाहिजे। हे जे शेड आहे ते पुरेसे नाही आणि त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात या ठिकाणी उभं राहावं लागतंय, अशी परिस्थिती आहे। हे बघ, यांना विचारूया बघा, लहान मुलं असे 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 बसले। सावलीची सोय आहे का इथे? शेड पुरेसे आहे का? उन्हात का थांबले तुम्ही? आम्ही बुट्टीपुरीला चाललो। बुट्टीपुरी उन्हात का थांबले? मी बससाठी बस पाहत आहे। बस सावलीची सोय सावली नाही, बस स्टॉप आहे ना, बस स्टॉप आहे ना। बस स्टॉप आहे, पुरेसं नाही। बस मावशी, सावलीची पुरेशी सोय आहे का इथे? हा? सावली असते का प्रवाशांना? नाही नाही, सावली नाही आहे इथे। सावली नाही आहे, राहायची चांगली बसाची व्यवस्था नाही आहे। घाण जास्त आहे, कचरा जास्त आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे, पण ते गरमच पाणी आहे, गरम पाणी आहे। नक्कीच आपण बघू शकतो इथे काही ठिकाणी शेड्स आहे, परंतु पुरेसे नाही। हजारो लोक या ठिकाणी रोज प्रवास करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना उभं राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, सावलीची व्यवस्था नाही। त्यामुळे हे लहान आहे बघा, लहान मुलं असे शेजारी कुठेतरी यांना बसावं लागतं, अशी परिस्थिती आहे। नागपूरचं तापमान 44 अंश आहे। अशा परिस्थितीमध्ये नागपुरातील मध्यवर्ती भागात असलेले बस स्टॉप या ठिकाणी प्रवाशांना ज्या क्षमतेनं हवी त्या क्षमतेनं पुरेशी सावलीची सोय नाही। काही प्रवासी अजूनही आपल्याला उन्हात दिसतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।